बायको, मी काय म्हणतो, आपल्या शेतातली आहे ना कामं पटपट उरकून घेतली पाहिजेत. का हो? अगं, तुझ्या भावाच्या पोराचा बर्थडे आहे, तुला माहित नाही का? त्यांनी व्हॉट्सअपला पत्रिका पाठवली आणि पत्रिका छापल्या. हो माहिती ना, पत्रिका छापल्या आणि पत्रिका वाटल्या पण त्यांनी. पण फोन आलता का तुम्हाला? फोन नाही आला, त्यांनी व्हॉट्सअपला पत्रिका टाकली. व्हॉट्सअपला असं कोणी कोणाला पाठवते, मग काय लगेच जायचं असतं काय? अगं जाऊ दे, त्याला नसन वेळ भेटला त्याच्यामुळे पाठवला असेल त्यांनी व्हॉट्सअपला. अहो जाऊ द्या, तुम्ही म्हणता असं. जरी माझ्या माहेरचं असलं तरी त्यांनी माझ्या चुलत बहिणीला मोठ्या मोठ्या घरात दिलेले, त्या बहिणी त्यांच्या घरी जाऊन पत्रिका देऊन आला. बाकीच्यांना फोन केले. मग आपल्याला कमीत कमी एक फोन करायचा होता, तुम्हाला नाही ते मला करायचा होता ना एक फोन त्यांनी. जाऊ दे, काही केलं तर तुझ्या माहेरची आहे, असं बोलून नाही होत. अहो माहेरचे असले तरी काय आलं, पण त्यांनी कमीत कमी एक फोन करायला लागत होता मला असं वाटतं. पण तुमच्या एक लक्षात येतंय का? काय? बघा, त्या बहिणी मोठ्या मोठ्या घरात दिलेले आहे, ते जरा बरं आहे, श्रीमंत आहे, त्यांना त्यांनी फोन केले, घरी जाऊन पत्रिका दिल्या. आपण गरीब आहे, आपल्याला कमीत कमी एक फोन सुद्धा नाही केला त्यांनी. खरं काय? मग हे चुकीचं केलं त्याने, असं नव्हतं करायला. मग मी तेच म्हणते ना. काही असलं ना, शेवटी सगळ्यांना सारखं हा, झालं पाहिजे. मग चुकलं त्याचं, पण त्यांनी कमीत कमी एक फोन करून सांगायला हा. हवं होता. आणि मला सुद्धा, मी पण सांगते ना, जिथं तुमचा अपमान आहे ना तिथं माझा पण अपमान आहे. जे माहेर असलं तरी चालेल, आपल्याला काही जायचं नाही, काही नाही. आणि सांगायचे परत, जिथं आपलं मान सन्मान भेटेल आणि तिथंच आपण जायचं. बरोबर आहे. आणि आणखीन एक सांगते, आनंदाच्या याला निमंत्रणाशिवाय जायचं नाही, आणि दुःखाच्या याला न निमंत्रण भेटत जायचं. बरोबर बोलली तू. चला घ्या आपले आपले काम उरकून मग. हा, मग.